नमस्कार, शुभ संध्याकाळ. तर आज आम्ही करणार आहोत आळूच्या पाण्याच्या वड्या. तर त्यासाठी काय काय घेतलेलं आहे बघा. जिरं, लसूण, मिरची, हे बघा. कैवल्याचा आवाज आहे आमच्या. हे बघा, हे आणलेले आहेत छान छान हिरवी हिरवीगार आळूची पानं. तर हे बघा, आलं घातलेलं आहे. जरा आमसूचं पाणी घालायचं म्हणजे जरा आंबट छान लागतं. आज बाजारात गेलतो ना, म्हणून आळूची पानं आणलेली आहेत. बरेच दिवस झालं आळूच्या वड्या नव्हत्या. कैवल्य गाडी दाखव रे. बघा कैवल्याची गाडी. ऐक मम्मी, आता आपण रताळी भाजूया. तोपर्यंत बघा रताळी बाजूया. बघितलं ना, मधनं ती रताळी पण आठवली बघा तिला. अगं ही येऊस तोपर्यंत मस्तपैकी भाजून ठेवूया त्यांना, सगळीच खातील ना. बघा, स्वच्छ नळाखाली पानं धुवून घेतलेली आहेत. डायरेक्ट नळाखाली धुतलेली आहेत. किती वेळ धुतली किंवा काय ते काही विचारू नका. हा, फक्त नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हा, हे इकडं आहे भांड. आपण वेगळ्या पद्धतीने असं पीठ लावून करणार नाही. पीठ लावून करणार नाही बरं का. हा, झटकीपट चिरायची पाणी बारीक बारीक पाणी. झालाय ना आता. साधी आणि सोपी पद्धत. हे वरचं आहे, नाही काढून टाक. हो हो, काढूया. हे बघा, हे असं आता त्याच्या शिरा पण काढून घेतलेले आहेत. शिरा काढून शिर नाही. दोन जोडे तेवढं झालं प्रिया. हे हो, तेवढंच होणार ना. एवढं आणि आपण दोन काय दोन. त्या शेवटी आळूच्या वड्याचे काय भाजीसारखं थोडंच होणार. असं बारीक 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 चिरून घ्यायचं आता. कसली मीठ आहे, हे हिंग आणि हे मिक्स ते केलेलं आलं, लसूण, जिरं आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे. तुला एक गंमत आणि सांगते. तुम्हाला मी सांगते, हे बघा, हे देठ आहेत ना, हे अजिबात कपड्यांना लावायचे नाहीत. ह्या देठाचे डाग एवढे घाण पडतात ना कपड्यांवरती, ते कपडा परत माणूस वापरू सुद्धा शकणार काय नाही, नाही, इथं एवढं बस. घाण डाग पडते. इथं इथं बस. कैवल्य पण बसलाय शेजार. काय तुम्हाला सांगू, कैवल्याचं पण चाललंय धंदा. आज शांत आहे कैवल्य, होय की नाही कैवल्य? वाव, काय म्हणायचं कैवल्य? हा, कैवल्य, हे धर, हे टाक त्याच्यात, याच्यात टाक, धर. गुड बॉय. आता ना, आता मी पहिलं हे टाकते. हा हा, मी टाकते, तू टाकणार. इथे पुढे सरक, थोडं पुढे सरक. ओके, छान छान. अरे वा, आईस्क्रीम आईस्क्रीम नाही, ती बेसन पीठ आहे ते. बेसन पीठ आहे बाळा. उठ सुट आमच्या कैवल्याला आईस्क्रीम शिवाय दुसरं काही दिसतच नाही. बरं बरं, हे धर, हे टाक. आता कैवल्य टाकणार नमक. ओके, गुड. हा, देते बाळा बाळा, थांब. आपण थोडस हिंग टाकूया. हे धर, टाक. ओके, टाक. व्हेरी गुड. आता नको, आता बस. थांब 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 थांब, नको, हे तिखट आहे. थांब. हा, काही वेळेला स्वयंपाक करू लागतोय. हा, नको, थांब. आता आपण लागेल तसं मग बेसन पीठ टाकूया त्याच्यात. आपली छोटी छोटी मुटकी करायची आणि त्याच्यात अजून थोडस हे बसेल बघ, पीठ आहे का. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आळूची वडी. धर. कुणी कुणी या प्रकारे आळूची वडी करतं नक्की कमेंट अरे मध्ये सांगा बरं बाबा, का. सांडेल सांडेल. ओके, गुड गुड. नको बाळा, अरे हात तिखट नको आहे, लावू, तिखट तिखट आहे. आहे. काही काही वल्ल्याचं आमच्या काही खरं नाही. आता मम्मीच्या गुडघ्याला कापड्याला लावलं, लागलं पुसायला. हे धर, मी काय करते, छोटीशी पिकली काढते. नको बाळा, तिकडं काय करू, थांब. हा, देते. हा बाळा, हे घे बघा, आपण याच्यात ठेवायचं. हे बघ, छान छान रोल करून. ए आगाऊ, एक नाही येते. खुलू खुलू पोगा, खुलू पोगा.
झालं बघा, काय वेळ पण लागत नाही, काय नाही. नाहीतर मग ती पानं धुवा, पानं पसरा आणि त्याच्या वड्या तयार करा. आणि त्यापेक्षा ते राहडा पडतंय ना. आणि त्यापेक्षा हे एकदम साधी आणि सोपी पद्धत. आणि पाहिजे गडबडीच्या तर तुम्हाला तीळ पण तुम्ही याला लावू शकता किंवा बरोबर. तीळ घालू शकता याच्यामध्ये. हम्म. अजून तुम्हाला काही काही पदार्थ घालायचे असले ते घालू आपण नाही शकता. जास्त तर वेळ घालत तसं. आम्हाला मेन चव पाहिजे, आम्हाला बाकीचं काही नकोय. आळूची पानं जर वडी तर आळूची पानाची टेस्ट आली पाहिजे. पीठ पण नाही जास्त घातलं तेवढ्यासाठी. पीठ पण आम्ही जास्त घालत नाही. हे बघा, आता हे ठेवायचं उकडायला. कलर बघा किती छान आलेला आहे. एक साधी आणि सोपी पद्धत, नक्की या पद्धतीने करून बघा. आणि पुढं अजून पुढं परत उकडलेला तळल्याला संपूर्ण व्हिडिओ येणार. हे बघा किती छान प्रकारे आळूवडी झालेली आहे आपली. कट करून घ्यायची आता गोल गोल आकारात. चपाती हो देते रहते. हा आणि आता फक्त ही शालू फ्राय करायची, तळायची नाही. फक्त तव्यामध्ये आपलं उलटी सुलटी भाजून घ्यायची. तवा हा गरम झालेला आहे, चपात्या केलेल्या आहेत तव्यात. आता त्या तव्यामध्ये असं छान तुझ्या शालू फ्राय तळून नाही घ्यायचं, शालू फ्राय काही वरल्याचं चांगलं होतं. साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी अशी आपली आळूवडीची रेसिपी नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्या वड्या टाकून झालेल्या आहेत. वाव, तर या लवकर खायला. झाले बघा तयार आमच्या आळूच्या वड्या. छान अशा सुटलं का तोंडाला पाणी.